Okay, so in this last session we are discussing about this particular polygon inside outside test, right? So these tests are also called as a counting number test, right? So while filling an object, we often need to identify whether a particular point is inside the object or outside the object. In the last session I have discussed that particular part. So there are two tests. First is a odd even rule or a test, and second is a winding number rule or winding number test. So in this particular diagram they have shown about a odd even test, right? So this is an polygon. Okay, they have considered this polygon. Now we will consider a pixel, okay, highlighted by red color, and coordinates are x comma y. For this particular pixel or for given pixel, we are drawing a line, okay, which is going through that particular pixel or point. आपण त्याला पिक्सल म्हणू शकतो किंवा पॉईंट म्हणू शकतो. त्या पॉईंटमधून किंवा पिक्सलमधून जाणारी आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. ठीक आहे. ती स्ट्रेट लाईन पॉलिगॉनला वेगवेगळ्या ठिकाणी इंटरसेक्ट करते. यू कॅन आयडेंटिफाय दॅट. सो दीज इंटरसेक्शन्स आर शोन बाय द ब्ल्यू कलर अँड पॉईंट ऑफ इंटरेस्ट इज शोन बाय अ रेड कलर. जो पॉईंट आपल्याला विचारात घ्यायचा आहे किंवा ज्याच्याबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे तो रेड कलरने दाखवलेला आहे, आणि इंटरसेक्शन कुठे कुठे होत आहे ते कशाने दाखवलं आहे, ब्ल्यू कलरने दाखवलं आहे. तुम्ही रेड पॉईंट जो आहे त्याच्या लेफ्ट हँड साईडला जर विचार केलात, बघितलं, तुमच्या लक्षात येईल की त्या रेड पॉईंटमधून जाणाऱ्या लाईनने, स्ट्रेट लाईनने, की 5 ठिकाणी पॉलिगॉनला इंटरसेक्ट केलेलं आहे. ओके, सिमिलरली राईट हँड साईडला 3 ठिकाणी इंटरसेक्ट केलं आहे. सो on the left hand side of that particular point, okay, highlighted by the red color, okay, on that on left hand side of that particular point, okay, there are 5 intersections with the polygon, whereas on the right hand side there are only 3 intersections. But if you identify it, okay, then the number of intersections are odd. If number of intersections are odd, then that particular point is a इंटेरियर पॉईंट. बघा, महत्त्वाची गोष्ट, जो आपण हायलाईट केला आहे, रेड कलरने केलेला पॉईंट आहे, तो आपला हायलाइटेड पॉईंट आहे. त्याच्या लेफ्ट हँड साईडला विचार केला तर आपल्याला 5 ठिकाणी इंटरसेक्शन मिळतात. राईट हँड साईडला आपल्याला 3 ठिकाणी इंटरसेक्शन मिळतात. आता जी इंटरसेक्शन मिळतात आपल्याला, ती इंटरसेक्शन काय आहेत, ऑड आहेत. लेफ्ट हँड साईडला पण ऑड इंटरसेक्शन आहेत, राईट हँड साईडला सुद्धा ऑड इंटरसेक्शन आहेत. जर आपल्याला ऑड इंटरसेक्शन मिळत असतील तर तो जो पॉईंट आपण विचारात घेतो तो पॉईंट कसा असतो, इंटेरियर पॉईंट असतो. ओके, पण आपल्याला मिळणारे इंटरसेक्शन जर इव्हन असतील तर तो पॉईंट काय असतो, एक्सटेरियर पॉईंट असतो. सेम इज डिफिक्टेड हियर. इफ द नंबर ऑफ इंटरसेक्शन इज ऑड, देन पॉईंट एक्स वाय इज अ इंटेरियर पॉईंट. If the number of intersection is even, then the point xy is an exterior point or outside point. Okay, this is the odd even rule. तेव्हा इंटरसेक्शन किती आहेत त्याच्यावर आपण काय करतो, तो पिक्सल इनसाइड आहे की आउटसाइड आहे, तो पॉईंट इनसाइड पॉईंट आहे की आउटसाइड पॉईंट आहे, इंटेरियर पॉईंट आहे की एक्सटेरियर पॉईंट आहे, हे आपण डिसाइड करतो. So this is the first method, that is odd even rule. In the second method, that is a winding number rule or a winding number test. सेकंड मेथडमध्ये आपण काय करतो आहे, तर जो आपल्याला पॉलिगॉन ड्रॉ करून दिलेला आहे त्या पॉलिगॉनमध्ये आपल्याला लाईन दिलेली असते. ठीक आहे. आपण ज्या एजेस आपल्याला अपस्ट्रीम दाखवतात, म्हणजे अपवर्ड डिरेक्शनमध्ये घेऊन जातात, त्या एजेसना आपण 1 लिहितो, 1 व्हॅल्यू देतो. आणि ज्या एजेस आपल्याला डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये घेऊन येतात त्यांना सगळ्यांना आपण मायनस व्हॅल्यू देतो, राईट, मायनस देतो व्हॅल्यू. तुम्ही आयडेंटिफाय करा ह्या पॉलिगॉनमध्ये की अपवर्ड एजेस आहेत त्यांना 1 व्हॅल्यू दिली आहे, डाऊनवर्ड एजेसना आपण -1 व्हॅल्यू दिली आहे. ज्या ठिकाणी अपवर्ड दिसतो आहे त्या प्रत्येक ठिकाणी आपण पॉझिटिव्ह व्हॅल्यू दिली, आणि ज्या ठिकाणी आपल्याला डाऊनवर्ड ट्रेंड दिसतो आहे त्या ठिकाणी आपण -1 व्हॅल्यू दिली. ठीक आहे. तेव्हा पॉझिटिव्ह व्हॅल्यू तुम्हाला वर पण मिळतील, खाली पण मिळतील. महत्त्वाची गोष्ट काय, ते तो जो पर्टिक्युलर पार्ट आहे त्यामध्ये अपवर्ड डिरेक्शनमध्ये आहे आपण जातो आहोत की डाऊनवर्ड डिरेक्शनला आपण येत आहोत, त्याच्यावर डिपेंडंट आहे. अपवर्ड डिरेक्शनमध्ये आपण काय करतो की अपवर्ड
अपवर्ड डिरेक्शनमध्ये आपण +1 देतो, डाउनवर्ड डिरेक्शनमध्ये आपण -1 देतो. +1 or -1. Right? So this method is used with the simple polygons to test the given point is interior or not. Give the value 1 to all edges which is going in the upward direction. Otherwise give -1 as a direction values. Check the edge direction values which scan line is passing and sum up them. If the total sum of this direction is non-zero, the point which is to be tested is interior point. Okay, if it is 0 then it is exterior point. ह्याचा अर्थ काय आहे, जर आपल्याला जो पॉईंट चेक करायचा आहे त्या पॉईंटसाठी जो करायचा आहे त्यासाठी, ठीक आहे. आता तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की आता कोणता पॉईंट आपल्याला चेक करायचा आहे. ओके, इथे हायलाईट केलं आहे बघा. ओके, दिस इज अवर पॉईंट ऑफ इंटरेस्ट. ओके, ब्लॅक कलरने दाखवलं आहे. ठीक, आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समजावं यासाठी मी एक पॉलिगॉनचं एक्झाम्पल घेतो आणि त्यामध्ये तुम्हाला दाखवतो. Okay, so consider that this is my polygon. Okay, now I want to test pixel P here, whether this pixel is inside or outside pixel, interior pixel or outside pixel. आता पिक्सल पीला मला आयडेंटिफाय करण्यासाठी जे रेड कलरने दाखवलं आहे त्यासाठी मी पहिलं काम काय करेन, एक लाईन ड्रॉ करेन. ओके, जी लाईन त्या पिक्सल पीपर्यंत पोचेल. ठीक आहे, त्यानंतर मी डायरेक्शनल व्हॅल्यू देईन. मी असा विचार करतो आहे ही जी एज आहे ती अपवर्ड डिरेक्शनमध्ये जाते म्हणून त्याला +1 व्हॅल्यू दिली, या डिरेक्शनला पण +1 व्हॅल्यू दिली, याला मी -1 दिली. ओके, ह्याला परत +1 व्हॅल्यू दिली, याला -1 दिली. ठीक आहे, तुमच्यावर डिपेंडंट आहे तुम्ही कोणत्या डिरेक्शनमध्ये एजेस घेत आहे. काही जण पहिल्या एजला 1 व्हॅल्यू न देता -1 पण घेऊ शकतात. तुम्ही कुठल्या दिशेने फिरताय त्याच्यावर हे डिपेंडंट असतं. ठीक आहे, जर आपण पीचा विचार केला आता ह्या फिगरमध्ये तुमच्या लक्षात येईल की पीकडे पोचण्यासाठी मला की आउटसाईडकडून, हे आउटसाईड रिजन आहे माझा, आउटसाईडमधून ओके मला पीकडे पोचण्यासाठी सुरुवातीला पहिलं इंटरसेक्शन घ्यावं लागतं. ओके, मी जे बोर्डवर दाखवतो ते लक्षपूर्वक बघा. हे दुसरं इंटरसेक्शन घ्यावं लागतं आणि मग तिसरं इंटरसेक्शन घ्यावं लागतं. ज्या वेळेला मी इंटरसेक्शन घेतो त्यावेळेला त्या एजची व्हॅल्यू, डायरेक्शन एजची व्हॅल्यू काय आहे, +1 आहे. सेकंड इंटरसेक्शनला काय आहे, -1 आहे, -1 आहे. ठीक आहे, आणि थर्ड इंटरसेक्शन ज्या वेळेला घेतो त्यावेळेला त्याची व्हॅल्यू काय आहे, परत व्हॅल्यू काय आहे त्याची, -1 आहे. ओके, सेकंड टाईमला -1 आहे, थर्ड टाईमला काय आहे त्याची +1 आहे. ठीक आहे, मग टोटल व्हॅल्यू काय होते, टोटल व्हॅल्यू 1. ही व्हॅल्यू 0 आहे का, नाही. नॉन झिरो व्हॅल्यू असेल तर तो पिक्सल काय असतो, इंटेरियर पिक्सल असतो, इंटेरियर पिक्सल असतो. दुसरं एक्झाम्पल बघूया आपण, अजून तुम्हाला चांगल्या पद्धतीने क्लिअर होईल. ठीक आहे, सेम एक्झाम्पल घेऊ, सेम पॉलिगॉन ड्रॉ करू आपण. ठीक आहे, आता तुम्हाला एक्झाम्पल देण्यासाठी तर दुसरा पॉईंट घेतो, पॉईंट पी आहे. तुमच्या बाय ऑब्झर्वेशन तुम्ही हे सांगू शकता की हा काय एक्सटेरियर पॉईंट आहे आपला. ठीक आहे, हे बाय ऑब्झर्वेशनसुद्धा तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, पण आपल्याला बाय ऑब्झर्वेशन काम करायचं नाही आहे, आपल्याला अल्गोरिदमप्रमाणे जायचं आहे. ठीक आहे, पॉईंट पीपर्यंत पोचण्यासाठी मी लाईन ड्रॉ करतो. ठीक आहे, पॉईंट पीपर्यंत पोचण्यासाठी मी लाईन ड्रॉ करतो. ठीक आहे, ती लाईन जिथे कट करते ते इंटरसेक्शन पॉईंट मार्क करतो. त्यानंतर डायरेक्शनल व्हॅल्यूज देतो, +1, सॉरी परत इथं तुम्हाला दाखवतो. ह्या पद्धतीने बोर्डवर काम करत असताना थोडा प्रॉब्लेम होतो, चांगल्या पद्धतीने काम करता येत नाही. ओके, बट स्टील वी विल ट्राय टू डू इट. दिस इज माय पॉईंट पी, राईट. I will draw one line which reaches to a point P. Okay, then I will give the directional values. याला directional values म्हणायचं, -1, +1, -1, that's all.
Okay, then I will mark the intersection points. These are my 4 intersection points. मग ज्या ज्या वेळेला इंटरसेक्शन होतं त्या त्यावेळेला आपण काय करतो, त्याची व्हॅल्यू घेतो. पहिलं इंटरसेक्शन झालं, व्हॅल्यू काय 1. दुसरं इंटरसेक्शन झालं, व्हॅल्यू काय त्या याची -1. पुढच्या इंटरसेक्शनला व्हॅल्यू काय +1. आणि लास्ट इंटरसेक्शनला व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे -1. ओके, टोटल काय होते 0. जर व्हॅल्यू 0 येत असेल तर तो पिक्सल काय असतो, एक्सटेरियर पिक्सल असतो, आउटसाईड पिक्सल असतो. आणि ऑब्झर्वेशनप्रमाणे तो कसा आहे, आउटसाईड पिक्सल आहे. म्हणजे आपली टेस्ट काय करते, वर्क ऑन करते. ओके, सो यू कॅन check this. If the total sum of the direction value is non-zero, then the point is interior point. Otherwise, the point is exterior point. So this is the non-zero winding number rule or winding number test. Okay. So these are the two tests. Next part is the polygon filling. So for a polygon filling, there are two types of approaches. One is the flood fill approach and the second is the boundary fill approach. There are two types of approaches for a polygon filling. So in order to fill a polygon, you should consider a concept of a seed pixel. What is seed pixel? We understand what is seed pixel. Okay, so if you consider this polygon, this particular rectangle, okay, then नाव यू वॉन्ट टू कलर दिस रेक्टँगल. तुम्हाला या रेक्टँगलला कलर करायचं आहे. कोणत्या कलरने करायचं आहे, तर रेड कलरने करायचं आहे. ठीक आहे, तुम्ही पहिल्यांदा काय करणार आहात, त्या पर्टिक्युलर रेक्टँगलला फिल करण्यासाठी त्याचा एक इनसाईड पॉईंट किंवा इनसाईड पिक्सल आयडेंटिफाय करणार आहात. तुम्ही कोणताही घेऊ शकता, कोणताही इनसाईड पॉईंट किंवा पिक्सल घेऊ शकता. समजा मी इनसाईड पिक्सल घेतला, ओके, त्याचं नाव पी आहे. इनसाईड पिक्सल घेतला, त्याचा वापर करून मी बाकीचे पिक्सल काय करणार आहे, फिल करायचा प्रयत्न करणार आहे. ओके, जो मी स्टार्टिंग पिक्सल घेतो पॉलिगॉनमध्ये त्याला म्हणायचं सीड पिक्सल. काय म्हणायचं, सीड पिक्सल और सीड पॉईंट. नोट डाऊन दिस. Computer science graduate may also not know this particular concept. What is seed point or seed pixel? त्यांना पण हे सांगता येत नाही विचारल्यानंतर सीड पॉईंट काय असतं. किंवा नोट डाऊन करा, खूप महत्त्वाचं आहे. फक्त डिप्लोमा किंवा डिग्री होऊन चालणारं नाही, आपल्याला माहिती असल्या पाहिजेत, कन्सेप्च्युअल लेवलचं नॉलेज असलं पाहिजे. सो दिस इज कॉल्ड एज अ सीड पॉईंट और सीड पिक्सल. की ज्याचा वापर करून आपण तो पॉलिगॉन फिल करणार आहोत त्याला सीड पॉईंट म्हणतो आपण. ठीक आहे, मग पॉलिगॉन फिलिंगसाठी 2 टाईपचे अल्गोरिदम्स आहेत. फर्स्ट इज कॉल्ड एज अ फ्लड फिल अल्गोरिदम, फ्लड फिल, अँड सेकंड इज कॉल्ड एज अ बाउंड्री फिल अल्गोरिदम. ओके, फ्लड फिल अल्गोरिदम नावानेच आपल्याला समजतं आहे. फ्लड फिल अल्गोरिदम काय करतो की एक इनसाइड पॉईंट, इंटिरियर पॉईंट कन्सिडर करतो. जसं आता आपण पी कन्सिडर केला, इंटिरियर पॉईंट कन्सिडर करतो आणि त्याचा वापर करून त्याच्या आजूबाजूचे जे पिक्सल्स आहेत, आजूबाजूचे म्हणजे टॉप, बॉटम, लेफ्ट, राईट, ओके, आजूबाजूचे पिक्सल काय करतो, फिल करण्याचा प्रयत्न करतो. ओके, एकदा ते पिक्सल फिल झाले की मग त्याच्या बाजूला जातो, त्याच्या पुढचे पिक्सल फिल करण्याचा प्रयत्न करतो आणि ही जी टास्क आहे ती काय करतो, रिपीट करतो. दॅट इज फ्लड फिल अल्गोरिदम. बाउंड्री फिल अप्रोच काय म्हणतो की बाउंड्री फिल अप्रोच सांगतो की मी आयडेंटिफाय करणार पर्टिक्युलर पिक्सल हा बाउंड्री पिक्सल आहे की नाही. जर तो बाउंड्री पिक्सल असेल तर त्याच्या आतमध्ये जे पिक्सल असतील त्या सगळ्या पिक्सलना तो काय करतो, फिल करतो. बाउंड्री पिक्सलच्या बाहेरच्या पिक्सलना तो काय करतो, अनफिल करतो, मी किंवा फिल करत नाही. So this is the strategy of boundary fill algorithm. So there are some advantages of flood fill and there are drawbacks of flood fill also. Similarly, there are advantages of boundary fill as well as drawbacks of boundary fill. तर दोन्ही अल्गोरिदमचे काही ॲडव्हान्टेज आहेत, काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत. तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला बेस्ट सुटेबल कोणतं आहे तो तुम्ही वापरत असता. ठीक आहे, पण दोन्ही अल्गोरिदम तितकेच महत्त्वाचे आहेत. ओके, सो वी विल सी दीज अल्गोरिदम्स. Okay, one by one. First one is the flood fill algorithm. Later on we will see the boundary fill algorithm. So in a flood fill algorithm, in flood fill colors, the entire area in an enclosed figure, you can read this particular part, using a single color. एकाच कलरचा वापर करून तो काय करतो, फिल करण्याचा प्रयत्न करतो. This algorithm works in a manner so as to give color to all the pixel inside the boundary. बाउंड्रीच्या आतमध्ये जे पिक्सल्स आहेत त्या सगळ्यांना तो काय करतो, फिल करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, त्यामध्ये 2 पद्धतीचे ॲप्रोच आहेत.
Okay, one is called as a 4 connected approach, another is called as a 8 connected approach. So there are two approaches which we are commonly using. The first is a 4 connected approach. What is 4 connected approach? आता 4 connected approachचा अर्थ काय? समजा आपण हा पर्टिक्युलर पिक्सल कन्सिडर केलेला आहे, तर ह्या पर्टिक्युलर पिक्सलला तर आपण कलर करणार आहोत, परंतु ह्या पर्टिक्युलर पिक्सलच्या आजूबाजूला म्हणजेच काय, टॉप टॉप बॉटम लेफ्ट लेफ्ट राईट या चारही बाजूला जे पिक्सल असतील त्यांना पण आपल्याला फिल करायचं की नाही ह्याचा विचार करणार आहोत. हे चारही पिक्सल जर इंटेरियर पिक्सल असतील त्यांना पण तर आपण त्या पिक्सलना सुद्धा काय करणार आहोत, फिल करणार आहोत. ओके, तेव्हा आपण किती पिक्सलना फिल करणार आहोत इन टोटल 4 कनेक्टेड ॲप्रोचमध्ये. 4 कनेक्टेड ॲप्रोचमध्ये मेन पिक्सल जो आहे इंटेरियर पिक्सल त्याला आपण फिल करणार आहोत, पिक्सल नंबर 1. त्यानंतर त्याच्या आजूबाजूचे जे 4 पिक्सल आहेत, पिक्सल 2, पिक्सल 3, पिक्सल 4 अँड पिक्सल 5, त्यांनासुद्धा आपण फिल करणार आहोत. दिस इज द स्ट्रॅटेजी ऑफ 4 कनेक्टेड ॲप्रोच. ठीक आहे, पण 4 कनेक्टेड ॲप्रोचमध्ये काही गोष्टी मिसिंग होत असतात. तर कोणत्या गोष्टी 4 कनेक्टेड ॲप्रोच मिस करतो? तर एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, जर आपण पर्टिक्युलर पिक्सलला आयडेंटिफाय केलं तर त्या पिक्सलसाठी टॉप बॉटम लेफ्ट आणि राईट या 4 दिशा आपण आयडेंटिफाय केल्या, पण त्याचे आपण कॉर्नर्स लक्षात घेत नाही. कारण ऑब्जेक्ट ज्यावेळेला ड्रॉ करतो, पॉलिगॉन ज्यावेळेला ड्रॉ करतो, तेव्हा त्याचे कॉर्नरसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. ह्याचा अर्थ आपल्याला महत्त्वाची गोष्ट काय सांगायची आहे इथे, की आपल्याला लेफ्ट राईट टॉप बॉटम बघायचंच आहे, पण त्याच्याऐवजी उरलेले 4 कॉर्नरसुद्धा बघायचे आहेत. ओके, म्हणजे टोटल आपल्याला 9 पिक्सल्स बघायचे आहेत. कसे काय 9 पिक्सल बघायचे आहेत? ओरिजिनल पिक्सल, हा ओरिजिनल पिक्सल, पिक्सल 1, आणि त्यानंतर त्याच्या बाजूचे 4 पिक्सल लेफ्ट राईट टॉप बॉटम लेफ्ट राईट अँड देन 4 कॉर्नर्स. So in total we will draw 9 points or 9 pixels. This is the strategy of 8 connected approach. काय म्हणायचं त्याला? 8 connected. 8 connected का म्हणायचं की कारण आपण 8 पिक्सलना बघतो आणि 4 कनेक्टेडमध्ये आपण 4 पिक्सलना बघतो किंवा 4 पॉईंट्सना बघतो. सो previous strategy is a 4 connected strategy, this strategy is a 8 connected strategy. So both the things I have discussed in this particular PDF. Okay, they have shown this 4 connected approach as well as 8 connected approach. ओके, इथे आपल्याला फ्लड फिलचं आपल्याला एक फंक्शन दिलं आहे, फिल कलर नावाचं फंक्शन दिलं आहे. तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकल सेशन करण्यासाठी कॉलेजला याल त्यावेळेला आपण प्रोग्राम करून बघू. तुम्ही फक्त गो थ्रू करा, जो अल्गोरिदम आहे त्यातनं तुम्ही काय करा, गो थ्रू करा, तुम्ही लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. काय करतो आहे आपण फिल कलर अल्गोरिदममध्ये? आपण त्या पिक्सलला आयडेंटिफाय करतो, कशाचा वापर करून? गेट पिक्सल मेथडचा वापर करून. या मेथडबद्दलसुद्धा आपण नंतर विचार करणार आहोत. ठीक आहे, आणि त्यानंतर आपण फिल कलरला रिपीटेडली कॉल करतो आणि ते कलर फिल करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, तेव्हा सध्या तुम्ही अल्गोरिदमकडे लक्ष देऊ नका, आपल्याला कन्सेप्च्युअली आपल्याला शिकायचं आहे. तेव्हा 4 कनेक्टेड स्ट्रॅटेजीमध्ये आपण काय करणार आहोत ते लक्षात घ्या. काय करतो आपण? ओरिजिनल पिक्सलला बघतो. ओके, आणि त्याच्या आजूबाजूचे 4 पिक्सल त्यांनासुद्धा आपण फिल करतो. परंतु फिल करत असताना आपण दरवेळेला आजूबाजूचे 4 पिक्सल फिल करत असताना आपण ते पिक्सल इंटेरियर आहेत की नाही, इनसाइड पिक्सल आहेत की नाही याचा विचार करतो आणि नंतरच आपण त्यांना फिल करतो. सिमिलरली 8 कनेक्टेड ॲप्रोचमध्ये आपण काय करतो? त्याच्या बाजूचे 8 पिक्सल किंवा पॉईंट कन्सिडर करतो आणि ते पॉईंट इंटेरियर पॉईंट किंवा इनसाइड पॉईंट आहेत की नाही याचा विचार करतो आणि त्यानुसार आपण फ्लड फिल अल्गोरिदम कंप्लीट करतो. So both approaches are very good, 4 connected as well as 8 connected approach. Right? We will see these algorithms and actual programs, okay, when we come to a practical sessions. Okay. Next part is boundary fill algorithm. In case of boundary fill algorithm, we will consider a point inside the figure, paint that point with a particular color, and we will filling this particular part. So filling continues until boundary color is encounter. आपण काय करतो? पॉलिगॉन ड्रॉ करतो. सुरुवातीला कोणताही जो पॉलिगॉन आपल्याला बघायचा आहे त्या पॉलिगॉनचा विचार करतो. ठीक आहे,
त्यामध्ये एक इनसाइड पॉईंट घेतो, इनसाइड पिक्सल घेतो, समजा P असेल, त्याला सुरुवातीला आपण काय करतो, फिल करतो, त्याच्या बाजूचे पिक्सल घेण्याचा प्रयत्न करतो. 4 कनेक्टेडमध्ये 4 पॉईंट्स घेतो, 8 कनेक्टेडमध्ये 8 पॉईंट्स घेतो. फक्त ज्या वेळेला आपण बाजूचा पिक्सल घेतो, समजा टॉप डिरेक्शनमध्ये पिक्सल बघितला आपण, ठीक आहे, तर तो पिक्सल बघत असताना आपण काय करतो, त्या पिक्सलचा कलर आणि बाउंड्रीचा कलर एक आहे का, जर तो एक असेल तर तो कोणता पिक्सल आहे, बाउंड्री पिक्सल आहे, मग ती ॲक्टिव्हिटी आपण करणार नाही. थोडक्यात काय, आपल्या जोपर्यंत बाउंड्री पिक्सलपर्यंत आपण पोचत नाही, बाउंड्रीपर्यंत आपण पोचत नाही त्या ऑब्जेक्टसाठी, तोपर्यंत आपण काय करतो, ड्रॉईंग करतो. ज्यावेळेला आपण बाउंड्री कलरला जाऊन पोचतो त्यावेळेला आपण थांबतो. आपण थोडक्यात आपल्या बाउंड्रीमध्ये, कन्स्ट्रेंटमध्ये आपण काम करत असतो. दॅट इज कॉल्ड ॲज अ बाउंड्री fill algorithm. So in a boundary fill algorithm, recursive method is used to fill the whole boundary. Start the point inside a region, paint the interior point and outward towards the boundary. बाउंड्रीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. जोपर्यंत बाउंड्री कलर मिळत नाही, म्हणजे बाउंड्री रीच होत नाही, तोपर्यंत आपण फिलिंग प्रोसेस कंटिन्यू करतो आणि त्यानंतर आपण थांबतो. सोपं आहे, आपण व्यवहारामध्ये ही गोष्ट करत असतो. तुम्ही ज्यावेळेला ड्रॉईंग करता, ओके, नॉर्मल ड्रॉईंग करता, त्यावेळेला पण ही गोष्ट करत असता. किंवा अशी बरीच एक्झाम्पल आपल्याला देता येतील. समजा तुम्ही घरामध्ये एखादा वॉटर जग असेल, 1 लिटरचा आहे, 2 लिटरचा आहे, किंवा 5 लिटरचा, हे तुम्हाला माहीत नाही आहे, मग तुम्ही काय स्ट्रॅटर्जी अप्लाय करता, तुम्ही स्ट्रॅटर्जी एवढीच अप्लाय करता, तुम्ही तुमचं जे काय घरामध्ये जे पाणी आलेलं आहे, नळाचं असेल किंवा शीतमधले असेल, जे काय असेल ते तुम्ही काय करता, त्या वॉटर जगमध्ये पोअर करण्याचा प्रयत्न करता. मग तो वॉटर जग फिल करायचा प्रयत्न करता आणि कधीपर्यंत फिल करता, जोपर्यंत त्याच्या बाउंड्रीला पोचत नाही तोपर्यंत, कारण त्या वॉटर जगची कॅपॅसिटी तुम्हाला माहीत नाही. मग तुम्ही काय अप्रोच अप्लाय केला आहे की तुम्ही तुमच्या नळाचं पाणी त्या वॉटर जगमध्ये फिल करायला स्टार्ट केलात. तुम्ही कधीपर्यंत ते फिल करणार आहात, जोपर्यंत वॉटर जगची बाउंड्री रीच होत नाही तोपर्यंत. सिमिलरली इथे सुद्धा आपण करणार आहोत कॉम्प्युटर ग्राफिक्समध्ये, की जोपर्यंत त्या पॉलिगॉनची बाउंड्री आपल्याला रीच होत नाही तोपर्यंत आपण पॉलिगॉन फिलिंगची प्रोसेस काय करणार, रिपीट करणार आहोत. ज्यावेळेला आपल्याला बाउंड्री रीच झाली आपली, त्यावेळेला आपण थांबणार आहोत. सो दॅट इज द आयडिया ऑफ बाउंड्री फिल अल्गोरिथम. Again, in a boundary fill, there are 2 approaches, 4 connected approach as well as 8 connected approach. Okay, in the same manner what I have discussed for a flood fill algorithm. So same approaches are used. In a 4 connected, we go in only 4 directions. In 8 connected, we are going in 8 directions surrounding of that particular pixel. Okay, so we have discussed both the things. We have discussed number of things in this particular session. In the last part, okay, they have differentiated between this flood fill algorithm and boundary fill algorithm. So flood fill algorithm is defined with multiple color. So flood fill कुठे चालू शकतो, मल्टिपल कलर जिथे असतात तिथे आपल्याला फ्लड फिलला वापरता येऊ शकतो. पण बाउंड्री फिलमध्ये बाउंड्री फक्त एकाच कलरची असल्यामुळे ते फक्त सिंगल कलरसाठी आपल्याला तो वापरता येतो. इंटेरियर जो आहे, जो आपण एकाच कलरने काय करतो, कोणत्याही एका कलरने काय करतो, फिल करतो. पण इथे बाउंड्री फिलमध्ये नवीन कलरने आपण रिप्लेस करतो, राईट. सो फ्लड फिल इज अ टाईम कन्झ्युमिंग, whereas boundary fill is a less time consuming. So you can go through these differentiation points. डिफरन्स पॉईंट्स आहेत, तुम्ही रीड करू शकता. थिअरॉटिकल पार्ट आहे, मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे. जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे. दोघांमधला डिफरन्स पण सांगितलं आहे. ठीक आहे, तुम्ही यातनं गो थ्रू करा. तरी काही तुम्हाला डाऊट्स असेल तर तुम्ही विचारू शकता. इन द नेक्स्ट सेशन वी विल सी अबाउट अ स्कॅन कन्व्हर्जन प्रोसेस. ओके, थँक यू ऑल. थँक यू फॉर वॉचिंग दिस सेशन.